सस्नेह नमस्कार. आपल्या सभोवताली कधी नव्हे एवढे निराशेचे मळभ दाटून आले आहे. अनेक लिहिते हात सोडून जात आहेत. शब्द पोरके होत आहेत. निरनिराळ्या माध्यमातून डोळ्यांवर धडकणाऱ्या मृत्यूच्या बातम्यांनी मनाची तर अगदी मच्छरदाणी होऊन जाते. टीव्ही पाहू नये, वर्तमानपत्रे बाजूला सारावीत आणि फेसबुक, व्हॉट्सअप तर अनइन्स्टॉलच करून टाकावे, इतके पराकोटीचे हताशपण मेंदूचा सगळा स्पेस व्यापून टाकत असताना आयुष्याचा हरवलेला अर्थ शोधण्यासाठी पुस्तकांशिवाय अन्य कोणता पर्याय आपल्या पुढे आहे? लोकांकरिता विश्वात्मकाकडे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांनाही ग्रंथ सामर्थ्याचे नेमके मोल माहिती होते. म्हणून पसायदानाच्या शेवटी त्यांनी आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी असे म्हटलेले आहे. म्हणजे उमेदीचा दीप तेवता ठेवण्यासाठी पुस्तकांचे बोट पुन्हा एकदा आपल्या हातात घ्यायला हवे. पुस्तकेच प्रेरणेच्या पसायदानाप्रत नेऊ शकतात असे कल्पक विद्यार्थी समूहालाही वाटते. यामुळे या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने युवा मनवंतर व कल्पक विद्यार्थी समूहाच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रंथोपजीविये या उपक्रमाचे नियोजन केले आहे. 23 एप्रिल हा दिवस युनेस्कोने पुस्तक दिन म्हणून घोषित केला आहे. तो का घोषित केला? हे स्पष्ट आहे की पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुस्तकाचं आणि वाचनाचं महत्त्व जगापर्यंत तसेच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवता यावं हा उद्देश यामागे आहे. पुस्तक मग ते भुर्जपत्रावरील असो वा डिजिटल रूपातलं, त्याचे बाह्यरूप कसेही असो, अंतरंगात मात्र ओल सामावलेली असते. पुस्तकं मुळात वाचायची का? वाचनाचं काय महत्व आहे? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकटाचे, दुःखाचे प्रसंग येत असतात. कधी जवळची नाती तुटतात तर कधी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा प्रसंगांना आपण कसं सामोरं जायला हवं? आयुष्याचं ध्येय, उद्दिष्ट काय असावं हे सांगण्यासाठी पुस्तकांसारखा जवळचा दुसरा मित्र नाही. निराशा असतेच आसपास, पण पुस्तक हाताशी असले ना की ती आपणाला सतावत नाही. स्पर्श करते मात्र खोलवर उतरत नाही, ओरखडे उमटवत नाही. पुस्तकं आणखी काय करतात तर नुसता आधार देत नाहीत, दिलासा देत नाहीत, तर सगळ्यात महत्वाचं काम जर कुठलं पुस्तक करत असेल तर ते आपणाला माणूस बनवण्याचं, संवेदना देण्याचं कामही करत असतात. यातूनच संस्कृतीचे बांधकाम घडून येते. लेखक, प्रकाशक, ग्रंथपाल आणि वाचक या चौघांवर या एकंदरीत वाचन संस्कृतीचा डोलारा आधारलेला. म्हणून या 4 स्तंभांच्या दृष्टिकोनातून पुस्तकाचे वेगळे मर्म उलगडून पाहण्याचा प्रयास याद्वारे करायचा आहे. हे 4 स्तंभ पुस्तकांकडे कसे पाहतात? त्यांची पुस्तक प्रेमाची परिभाषा नेमकी कशी आहे हे समजून घेणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. 23 एप्रिल ते 26 एप्रिल असे 4 दिवस चालणाऱ्या या उपक्रमात 4 मान्यवर आपापल्या भूमिकेनुसार त्यांच्या आयुष्यातील पुस्तकाचे मोल उलगडून दाखवणार आहेत. या उपक्रमातील दुसरे मान्यवर आहेत महेश लीला पंडित, मुंबई. लघु उद्योजक, लेखक, भाषातज्ञ, प्रकाशक अशा निरनिराळ्या भूमिकेतून कार्यरत असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व. लर्निंग जायंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून इंग्रजी भाषा शिक्षणाची पारंपरिक परिभाषा त्यांनी बदलून टाकलेली आहे. अतिथी, चष्मांतरे आणि माणूस म्हणे या 3 कविता संग्रहातून प्रमाण भाषेचे जोखड पार दूर भिरकावून
स्वतःच्या अटींवर आपल्या अनुभवांची, निरीक्षणांची आणि आपल्याला गवसलेल्या सत्याची मांडामांड केलेली आहे. त्यांच्या कवितेच्या भाषेला एक वेग आहे, आवेग आहे. ती शब्दांचं व्याकरण धुडकावते आणि अरुण कोलटकरांच्या कवितांप्रमाणे अत्यंत संवादी होत राहते. प्रमाण भाषेच्या श्रेष्ठ भावाचे जोखड फेकून देण्याचे जे काम त्यांनी कवितेत केले आहे, त्याचाच विस्तार पार पब्लिकेशन्स या प्रकाशनातून केलेला आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या बगळा, बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्या, अतीत कोण, मीच, रिलया, हुसेन भाई और गणपत भाई व्हाया अमेरिका, लोळण फुगडी अशा मोजक्या पुस्तकांकडे पाहिले तर हे पाणी जरा निराळेच आहे हे लगेच लक्षात येते. याशिवाय भाषांतर, मुखपृष्ठे, नियतकालिकाचे संपादन या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिलेले आहे. महेश लीला पंडित अशा नामापासून ते कामापर्यंत हा माणूस अगदी अवलिया आहे. या उपक्रमातील त्यांची मांडणी समजून घेण्यापूर्वी या मस्त मौला अवलियाची बहुक्षेत्रातील मुसाफिरी हिंदी भाषेतील या व्हिडिओ क्लिपच्या आधारे आपण समजून घेऊ आणि मग त्यांच्या जरा हटके अशा मांडणीकडे वळूया. महाराष्ट्र में पिछले कई दशकों से शिक्षा, खासकर अंग्रेजी भाषा की शिक्षा को क्लासरूम से निकालकर समाज के अलग अलग क्षेत्रों के लोगों तक पहुंचाने का काम अगर किसी व्यक्ति ने एक मिशनरी की तरह किया है तो वे हैं श्री महेश लीला पंडित। महेश जी के जीवन का लक्ष्य है पेनलेस लर्निंग, यानी पीड़ा रहित पढ़ाई या सीखना, और मेंटल फ्रैक्चरलेस लर्निंग। श्री महेश लीला पंडित एक एजुकेशनल एंटरप्रेन्योर हैं और 3 एजुकेशनल कंपनियों के मालिक भी। इन कंपनियों के माध्यम से वे बच्चों, अभिभावकों, शिक्षकों, प्रोफेशनल्स एवं अन्य लोगों को सीखने में सहायता प्रदान करते हैं। उन्होंने इंग्लिश लिटरेचर में मास्टर्स किया है और भाषा विज्ञान एवं शैली शास्त्र में स्पेशलाइजेशन भी किया है। पिछले 17 वर्षों से वे साइकोलिंग्विस्टिक्स यानी भाषा मनोविज्ञान के क्षेत्र में रिसर्च कर रहे हैं। इसी रिसर्च के आधार पर उन्होंने 19 यूनिक लर्निंग प्रोडक्ट्स विकसित किए हैं। वे मुंबई यूनिवर्सिटी के इंग्लिश डिपार्टमेंट में रिसर्च स्कॉलर भी हैं। शिक्षा के अलावा अनेक क्षेत्रों में भी उन्होंने महारत हासिल की है, जैसे ऑडियो विजुअल के क्षेत्र में वे वीडियो एडिटर, डायरेक्टर और राइटर हैं। साहित्य के क्षेत्र में वे कवि, अनुवादक, प्रकाशक और संपादक हैं। ट्रेनिंग के क्षेत्र में उनका योगदान सराहनीय है। पुलिस एकेडमी में नए रिक्रूटों की ट्रेनिंग, इन्फेंट्स ट्रेनिंग, हैप्पी इंग्लिश, बिहेवियरल ट्रेनिंग, प्रोफेशनल प्रोफिशिएंसी, फंक्शनल प्रोफिशिएंसी, कन्वर्सेशनल स्किल्स, फास्ट ट्रैक कन्वर्सेशनल इंग्लिश, कम्युनिकेशन स्किल्स, कॉर्पोरेट ट्रेनिंग, टीचर्स ट्रेनिंग, पेरेंट्स ट्रेनिंग और खासकर वे आदिवासी बच्चों को अंग्रेजी भाषा की ट्रेनिंग इस तरह से देते हैं कि पहले दिन से ही बच्चे इंग्लिश में बोलना शुरू कर देते हैं। 2013 में ऐसे ही एक प्रशिक्षण के दौरान अमेरिका से उन्हें एक ईमेल आया जिसमें कहा गया था कि वहां के एक एनजीओ के सदस्य भी उनके प्रशिक्षण में शामिल होकर आदिवासी बच्चियों की मदद करना चाहते हैं, क्योंकि वे लोग भी कुछ वर्षों से उन आदिवासी बच्चियों को इंग्लिश सिखाने की कोशिश कर रहे थे, मगर उन्हें सफलता नहीं मिली थी। भाषा के क्षेत्र में जैसे लिंग्विस्टिक्स, जिसके अंतर्गत फोनोलॉजी, मॉर्फोलॉजी, सिंटैक्स और सिमेंटिक्स, साइकोलिंग्विस्टिक्स, सोशियोलिंग्विस्टिक्स, स्टाइलिस्टिक्स, बिजनेस इंग्लिश, कम्युनिकेशन एंड प्रेजेंटेशन स्किल्स, मीडिया कम्युनिकेशन, ELLT यानी इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर टीचिंग वगैरह पर भी उन्होंने काफी काम किया है। टीवी के क्षेत्र में महेश जी ने 2008 में एक एजुकेशनल प्रोग्राम बनाया था
जो स्टार माजा चैनल पर हर रोज प्रसारित होता था। उस प्रोग्राम के लेखक और निर्देशक स्वयं महेश जी थे। डॉक्यूमेंट्री के क्षेत्र में भी उनका योगदान अतुलनीय है। उन्होंने शिक्षण से संबंधित अनेक डॉक्यूमेंट्री फिल्मों का निर्माण किया है, जैसे भारत सरकार के कार्यक्रम ज्ञान के अंतर्गत मुंबई यूनिवर्सिटी के लिए एजुकेशनल डॉक्यूमेंट्री, जिसके वे डायरेक्टर और एडिटर थे। अंत में हम यही कहना चाहेंगे कि बहुमुखी प्रतिभा के धनी श्री महेश लीला पंडित लर्निंग प्रोसेस के जादूगर हैं। नमस्कार। युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो जागतिक पुस्तक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि या ठिकाणी मला एक प्रकाशक म्हणून पुस्तकांविषयी माझं मत काय किंवा वाचन विषयी माझं मत काय यासाठी आपण बोलवलं तर युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्यासोबतच देशमुख सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो। तर वाचन आणि पुस्तक, सगळ्यात पहिली गोष्ट आपण का वाचतो, काय मिळवण्यासाठी वाचतो। तर काही विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर पाहायला गेलं तर ज्या प्रामुख्याने गोष्टी त्या अशा की आपण प्लेजर किंवा आनंद मिळण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी, ज्याला आपण एन्जॉयमेंट म्हणतो त्यासाठी, किंवा आपल्याला उपयोजन करता आलं पाहिजे, वाचून त्याचा उपयोग करता आला पाहिजे यासाठी आपण काही वाचतो। म्हणजे काही गोष्टींच्या सोल्युशन्ससाठी, एकूणच ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू मिळवण्यासाठी काही वेळेस आपण वाचत असतो। नंतर ठराविक अशी माहिती मिळवण्यासाठी आपण वाचत असतो, किंवा एखाद्या गोष्टीची थीम काय, मध्यवर्ती संकल्पना काय आहे ते समजण्यासाठी आपण वाचत असतो, किंवा एक क्रिटिकल अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी आपण वाचत असतो। हे अतिशय ढोबळरित्या विद्यार्थ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण हे काही मोजक्या गोष्टी आपण धरून चालूया सुरुवातीला। मग आपण नेमकं काय वाचतो हा पण तेवढा महत्वाचा मुद्दा। मग आपण काय वाचतो म्हणजे याच्यात आपल्याला जॉनर किंवा सब जॉनर म्हणजे साहित्य प्रकार आणि त्याचे उपप्रकार याच्याकडे पाहता येईल, की ॲक्शन आणि ॲडव्हेंचर असेल, किंवा क्लासिक्स असतील, कॉमिक बुक्स किंवा ग्राफिक बुक्स असतील, डिटेक्टिव्ह मिस्ट्री असेल, फॅन्टसी असेल, हिस्टॉरिकल फिक्शन असेल, हॉरर असेल, लिटररी फिक्शन असेल। ह्याच्यामध्ये लेखक आपल्या सृजन शक्तीच्या मदतीने एक वेगळं विश्व उभं करत असतो आणि इमोशनल किंवा मॉरल अशा प्रकारचं काहीतरी एक बूस्टअप करण्यासाठी सुद्धा लेखक त्याचा वापर करत असतो। रोमॅन्स असेल किंवा सायन्स फिक्शन असेल, किंवा शॉर्ट स्टोरीज असतील, किंवा सस्पेन्स आणि थ्रिलर असेल, किंवा विमेन्स फिक्शन असेल, किंवा बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी। आता बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी जर आपण म्हणजे चरित्र आणि आत्मचरित्र हे जर पाहिलं तर याच्याने काय होतं की एखाद्या व्यक्तीची जर्नी कशी झालेली आहे त्या, आणि सहसा ऑटोबायोग्राफी ह्या ग्रेट लोकांच्याच, महान व्यक्तिमत्वांच्याच जास्त करून आपल्याला पाहिलं जातं। तर मग चरित्राचं उदाहरण द्यायला गेलं तर एक होतं कार्व्हर, हे विना गावणकरांनी लिहिलेलं आहे, आणि ते पुस्तक वाचताना ती एकूणच त्या शास्त्रज्ञाची जी जर्नी ते पाहत वाचत आपल्याला
काही गोष्टी त्यातून शिकायला मिळतात. किंवा ऑटोबायोग्राफीचा, जसं माझे सत्याचे प्रयोग असेल महात्मा गांधींचा, तर त्यांचा एकूण प्रवास कसा राहिलेला आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींना ते कसे कसे सामोरे गेलेत, किंवा काही वेळेस अपयश कसं आलंय, काही वेळेस यश कसं आलंय. तर एकूणच महान आणि मोठ्या लोकांच्या जीवनात काय होतं, त्यांचा प्रवास काय, हे आपल्याला जाणून घ्यायला मिळतं. मग आपण कदाचित कविता वाचत असू, आणि माझ्या दृष्टीने, कारण मी स्वतः कविता लिहित असल्यामुळे, आणि कविता हा प्रकार माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन पासून प्रचंड आवडता विषय. कवितेचं सगळ्यात मोठी ताकद असते की कमीत कमी शब्दांमध्ये एक विषय मांडायचा, एक विचार मांडायचा. जर आपल्याला ती कविता वाचता येत असेल, खरं पाहता तर कविता कुठली चांगली, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह रीडिंग गरजेची असते. म्हणजे कविता लिहिताना जे काही सृजन कवी करत असतो, रीडिंग करताना सुद्धा रीडर पण तेच सृजन स्वतः करत असतो. ते जेव्हा त्याला अर्थ देण्याचा रीडर प्रयत्न करत असतो. तर ऍक्टिव्ह रीडिंग ही खूप महत्वाची गोष्ट असते एकूणच तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप जर तुम्हाला करायची असेल तर कविता हा खूप चांगला विषय आहे की आपल्याला रीडिंग बिटवीन द लाईन्स किंवा वेगवेगळे इमोशन्स वगैरे जे असतील आणि कसे क्रिएटिव्ह पद्धतीने ते मांडले जातात, त्याच्याने आपली आकलन क्षमता ही वाढत असते. नंतर जर आपण पाहिलं हिस्ट्री, इतिहास जर तुम्ही रीडिंग करत असाल तर इतिहासाचं रीडिंग मला आठवतंय की 9वी-10वीला इतर सब्जेक्ट्सना एवढं नाही, पण हिस्ट्री म्हटल्यावर मला खूप घाम यायचा, कारण त्या डेट्स लक्षात नसायच्या किंवा ते शिकवण्याची प्रोसेसमध्ये मला कधी शिकण्याच्या प्रोसेसमध्ये रस आला नाही किंवा ऐकायला यायचं नाही, गोंधळ चालू असायचा. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी दिवसातला कमीत कमी 1 तास इतिहासाचा अभ्यास आजही करत असतो. आणि मला नंतर इतिहासामध्ये प्रचंड इंटरेस्ट निर्माण झाला. मग इतिहास वाचून काय करायचं, अगोदर मी हाच विचार करायचो, इतिहास भूतकाळात झालंय ते काय वाचायचं आणि त्याचा काय उपयोग आहे. तर जसं पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर माझा खूपच इंटरेस्ट इतिहासामध्ये वाढलेला आहे. मग तो कोणता इतिहास, तर जागतिक इतिहास. नेहमी ही गोष्ट लक्षात घेणे खूप महत्वाची की ज्याचा इतिहास चांगला आहे त्याला हे माहित असतं केव्हा कुठे काय घडले आणि का घडले. तर हा का घडलं ह्याचा जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला प्रेझेंटमध्ये घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज घेऊन त्याच्यावरती सुद्धा काही उपाययोजना करण्यासाठी खूप मदत होते. म्हणून आणि इतिहास जितका ऑब्जेक्टिव्हली तुम्ही अभ्यासतात आणि जेवढं ऑब्जेक्टिव्ह हिस्ट्री किंवा वस्तुनिष्ठता जेवढी असेल तेवढं चांगलं. इतिहासामध्ये जेव्हा काही छेडखानी होते किंवा काही चुकीच्या गोष्टी लिहिल्या जातात तर त्याचे परिणाम पुढच्या जनरेशन्सला भोगावे लागतात. कारण चुकीच्या माहितीवर, म्हणजे जर इतिहासच चुकीचा असेल आणि त्याचे आलेले जे काही एकूणच पडसाद किंवा एकूणच रिझल्ट जे आलेले असतात, जर त्याच्यामध्ये छेडखानी केलेली असेल आणि जे काही आउटपुट त्याच्यातून आलेले ह्याच्यामध्ये तफावत असेल तर मग म्हणजे छेडखानी कुठे होते तर थोडं ग्लोरिफिकेशनच्या याच्याने, जर ग्लोरिफिकेशनच्या नावाखाली जर काही छेडखान झाली असेल तर त्याच्यातून शिकायला काही मिळत नाही. म्हणून इतिहास पण तेवढाच महत्वाचा विषय वाचनासाठी. आता माझ्या लाईफमध्ये
हे रीडिंग कसं आलं, खरं तर मला खूप लहानपणापासूनची स्मरणशक्ती आहे. तर रोज रात्री झोपताना वाना टिळकांचे केवढे हे क्रौर्य ही कविता माझ्याही मला ऐकवायच्या. मी हार्डली काही बालमंदिरात असेल किंवा फर्स्ट स्टँडर्डला असेल. क्षणोक्षणी पडे उठे परे बळे उडे बापुडी. आणि ही कविता वाचताना जसे घळाघळ घळे रुधिर कोमलंगातुनी वगैरे ह्या गोष्टी आणि आई जसं एक्सप्लेन करायच्या, रडायचो मी. पण डोळे पुसत आई अजून सांगा, आणि रोज मी ते ऐकायचो. तसंच श्यामची आई हे पुस्तक आई वाचायच्या आणि आई ऐकवायच्या ते. आणि त्याच्यात पण मग काही म्हणजे काही प्रसंग यायचे, त्याच्यामध्ये रडायला यायचं. आणि ते प्रचंड मोठा इम्पॅक्ट त्या गोष्टींनी डोक्यावर माझ्या केलेला अजूनही आठवतं मला ते. तर तसंच तुम्ही पण काही ना काही लहानपणी वाचलेलं असेल आणि त्याचा इम्पॅक्ट आतापर्यंत आहे का? आता जर सांगायचं झालं तर अक्षरशः म्हणजे लाकूड तोड्या किंवा चल रे भोपड्या टुणूक टुणूक ह्या सिंपलच्या गोष्टी जरी असल्या, पण त्या कमी वयामध्ये सुद्धा ते इमॅजिन करणं की ती म्हातारी कशी असेल आणि भोपळ्यात कशी बसली असेल, ती कशी टुणूक टुणूक जात असेल, किंवा वाघ लांडगा वगैरे हे कसे बोलत असतील, ते इमॅजिन करूनच भन्नाट वाटायचं. आता हे झालं लहानपणाचं. आणि मग मी ह्या गोष्टी का सांगतोय, तर सहसा वाचन करण्यापेक्षा व्हिडिओ पाहून माहिती मिळवणं, तो पण एक मार्ग आहे माहिती मिळवण्याचा. व्हिडिओ पाहून माहिती मिळवणं ह्याच्यावर सध्या युवकांचा भर गेलेला दिसतो. माझा मुलगा पण रीडिंग जेवढं करतो त्याच्यापेक्षा व्हिडिओ पाहून, डॉक्युमेंटरीज पाहून तो इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो. मग त्याच्यात काही चुकीचं आहे का? नाही. एका क्षणापर्यंत, एका सीमेपर्यंत, एका मर्यादेपर्यंत ते ठीक आहे. मग वाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून इन्फॉर्मेशन किंवा माहिती संकलित करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. जेव्हा तुम्ही रीडिंग करत असताना सगळ्यात मोठी गोष्ट असते म्हणजे की ट्रायलस क्रेसिडा हा प्ले होता आम्हाला पीजीला. तो वाचत असताना किंवा मग त्यातलं जी युद्धाचं स्केल दिलेलं होतं, सांगितलं, तो प्ले होता. त्याच्यामध्ये मर्यादा येतात, पण ते आपण इमॅजिन करायला लागतो. पण तेच जेव्हा पॅराडाईज लॉस्ट सारखा एपिक जेव्हा वाचतो आपण, आणि ज्या ग्रँड लेवलवर एक एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली असते, लिहिलेली असते, ते इमॅजिन करून, कारण इमॅजिन करण्यामध्ये खर्च तर होत नाही पैसे, तर किती मोठ्या ग्रँड लेवलचा स्टेज तुम्ही इमॅजिन करता, कुठलेही कॅरेक्टर तुम्ही त्यातले इमॅजिन करतात, त्यांना डोक्यामध्ये मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असता. ही सुद्धा एक क्रिएटिव्ह किंवा सृजन अशी ऍक्टिव्हिटी असते. तर म्हणून रीडिंग करत असताना, जसं माझे काही मित्र होते पीजी करत असताना, आणि त्यांनी ॲकिलिस नावाचा मूवी पाहिला, आणि जो की एक ट्रायलस अँड क्रेसिडाचं पार्ट आहे. तर तो मूवी पाहून त्यांना फ्रस्ट्रेशन आलं. मग मी विचारलं काय फ्रस्ट्रेशन का आलं, तर म्हणे अरे मी जसा विचार केला होता तसं नव्हतं, अगदी साधं होतं. तर मग हा फरक पडतो, तुम्ही जे इमॅजिन करतात, ज्या ग्रँड लेवलवर त्याला पाहत असतात. सिनेमा करताना तेव्हा त्याचं लिमिटेशन्स येतात, आणि म्हणून मग तुम्ही जसं ते इमॅजिन केलेलं असतं त्याला मॅच होत नाही, आणि मग तुम्हाला ते थोडं वैफल्य येतं, फ्रस्ट्रेशन येतं. बरं, मग इथपर्यंतच मर्यादित आहे का वाचन? नाही. जेव्हा तुम्ही शॉर्ट स्टोरीज किंवा
नॉव्हेल्स, फिक्शन्स वाचत असतात, त्यावेळेला आपण आपल्या आयुष्यात जे अनुभव, ज्या सिच्युएशन आपण अनुभवलेले नसतात, तशा सिच्युएशन्स इतर कॅरेक्टर्सच्या, इतर पात्रांच्या जीवनात आलेले असतात. ते तेव्हा कसं रिॲक्ट करतात. तर आता ट्यूजडेज विथ मॉरी असेल किंवा इतर नॉव्हेल जेव्हा मी वाचलं, माझ्या अंगावर काटे येत होते की त्या माणसाला कळतंय की स्लोली ही इज डाईंग, हळूहळू तो मरतो, एक एक अवयव काम करणं बंद करतो. सोशॉलॉजीचा प्राध्यापक असतो तो, आणि त्याचा एक स्टुडंट जो असतो, मग तो प्रत्येक मंगळवारी त्याला भेटायला येतो आणि मग हा त्याचे अनुभव कथन करत असतो. तर ते वाचत असताना ती सिच्युएशन मध्ये त्या व्यक्तीला पाहत असताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं. आणि आजही म्हणजे जर काही मूवी वगैरे पाहत असेल तर मी सहज रडू शकतो, घळाघळा रडू शकतो. मग मुलगा येऊन माझ्या डोळ्यांकडे पाहतो, बाबा इट्स जस्ट अ मूवी. मी सांगतो लेट मी क्राय, यू गो डू युअर जॉब, डू युअर बिझनेस. तर ह्याच्यात वाईट काहीच नाही. ह्याच्यातून तुम्हाला एक कथार्सिस, एक रिलीफ मिळतो की तुम्ही एका कॅरेक्टरच्या विषयी जेव्हा एखाद्या पात्रासोबत काही वाईट होत असेल तर त्या पात्रासाठी तुम्हाला तुमच्यात असलेली एम्पथीमुळे तुम्ही ते अनुभवून तुम्हाला ते रडायला येत असतं. आणि हे एक व्यक्तिमत्वाचं एक चांगली खूण आहे, किंवा त्याला आपण सुचिन्ह म्हणतो की तुम्ही तादात्म्य पावतात का, तुमच्यात ती एम्पथी आहे का. मग आता झाली गोष्ट पॉइंट ऑफ व्ह्यू, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे वेगवेगळे पॉइंट ऑफ व्ह्यू, त्यांनी घेतलेले ऍक्शन, त्यांनी घेतलेले निर्णय, नंतर त्याचं मॉरल जस्टिफिकेशन, त्याविषयी विचार करणं, एकूणच हे तुम्हाला प्रगल्भ करण्याच्या दिशेने नेत असतं. आणि म्हणून हे रीडिंग खूप महत्वाचं असतं. एमोरी युनिव्हर्सिटी आहे स्टेटमध्ये, तिथल्या न्यूरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये एक एक्सपेरिमेंट करण्यात आला. तर तो एक्सपेरिमेंट असा होता की त्यांनी रॉबर्ट हॅरिसचं पॉम्पे हे पुस्तक घेतलं, ठीक आहे, आणि 19 विद्यार्थ्यांची निवड झाली या प्रयोगासाठी की वाचनाचा काय परिणाम होतो. तर हा प्रयोग 21 दिवस त्यांनी केला. काय होता हा प्रयोग, तर पार्टिसिपंट्सने पॉम्पे हे जे नॉव्हेल आहे रॉबर्ट हॅरिसचं, ह्याचे रोज संध्याकाळी हे विशेष संध्याकाळी, दिवसा नाही, सकाळी नाही, संध्याकाळी 30 पानं वाचायची आणि नंतर आपलं जेवण करून झोपी जायचं. आणि सकाळी उठल्यावर त्यांचं ब्रेन स्कॅनिंग, ब्रेन मॅपिंग केलं जायचं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी सापडली की जसं रीडिंग करताना ज्या काही ऍक्शन्स, जे काही इव्हेंट्स होत असतात ते फिजिकली केल्यानंतर ब्रेनमध्ये ज्या भागामध्ये त्या ऍक्टिव्हिटी निदर्शनास येतात ते फक्त केवळ रीडिंग करून एक्सपिरियन्सच्या लेवलवर, फिजिकल ऍक्शनच्या लेवलवर त्याची नोंद झालेली ब्रेनमध्ये दिसली. आणि ह्या नोंदी इतक्या घट्ट आणि इतक्या दाट होत गेल्या त्या 21 दिवसांमध्ये. आणि त्याच्यावरून मग ते न्यूरोलॉजिकल कन्क्लुजन आलं की रीडिंग केल्यावर ते फक्त रीडिंग पुरता मर्यादित न राहता ते अनुभवाच्या पातळीवर येतं. आणि एकदा अनुभवाच्या पातळीवर तुम्हाला ते एक्सपिरियन्सेस आलेले असले म्हणजे न कळत तुमच्यामध्ये ती झालेली, तुमच्या व्यक्तित्वात झालेली ती खूप अमूलाग्र वाढ आपण किंवा अमूलाग्र विकास आपल्या व्यक्तित्वात झालेला असतो. आता जेव्हा मी प्रकाशक म्हणून ह्या भूमिकेतून पुस्तकं पाहत असतो तर मी पुस्तकांमध्ये काय पाहत असतो ह्या टॉपिकवर बोलून मग मी थांबेन.
तर जर माझ्या प्रकाशन संस्थेचं नाव आहे पार प्रकाशन संस्था. आता नावच जर तुम्ही पाहिलं पार, तर इंग्लिश मधला पार शब्द किंवा गोल्फ मधला पार शब्द नाही, हा आमच्या गावाकडचा शब्द आहे. पार म्हणजे झाडाच्या अवतीभोवती वरांडा बांधलेला असतो असा गोल, आणि त्याच्यावर लोक बसून काय गप्पा मारत असतात, मग सगळेजण बोलू शकतात. सो बेसिकली पार हे बोथ वे कम्युनिकेशनचं एक जागा आहे. त्याच्यामुळे आपण, आणि जागा म्हणजे स्पेस आपण म्हणतो साहित्यामध्ये, स्पेस या शब्दाला क्रिटिसिझम मध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. जर पार पब्लिकेशनने पब्लिश केलेली पुस्तकं पाहिलीत तुम्ही, तर तुम्हाला त्यांचं टायटल आणि कॉन्टेंट ह्याच्यावरून कदाचित माझ्या भूमिकेचे चित्र क्लिअर होतील. तर 2012 मध्ये पार पब्लिकेशन सुरू झालं, आणि पहिलं जे पुस्तक होतं ते इंग्लिश कवितेचं पुस्तक होतं दिव्यज्योती शर्मा या कवींचं. त्यानंतर आपण अहिराणी डायलेक्ट म्हणजे अहिराणी बोलीभाषा जी नॉर्थ महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये बोलली जाते, त्याला डेडिकेटेड असं ते पुस्तक काढलेलं. त्याच्यानंतर मग आपण अतिथी हा कविता संग्रह काढला. आता या कविता संग्रहामध्ये जी डायलेक्टने प्रभावित झालेली भाषा असते, प्रमाण भाषा, आणि मग प्रमाण भाषेचं जे काही राजकारण चाललेलं असतं, शुद्ध अशुद्ध हा जो गेम चाललेला असतो, हा पॉवर प्ले चाललेला असतो, आणि मग स्थलांतरांमध्ये ह्या भाषेसोबत काय होतं व्यक्तीच्या, आणि तो कसा अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, पासून तर सटायरिक पद्धतीने या ठिकाणी व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे टप्पे आपण याच्यामध्ये पाहायला मिळतील, आणि शब्दांचं कॉइनेज आणि मार्जिनल लँग्वेजला कॅनन लिटरेचरमध्ये आणणं, म्हणजे प्रमुख धारामध्ये मार्जिनल भाषा घेऊन येणं. त्यानंतर बगळा ही कादंबरी. आता बगळा आणि बारकोल्या स्टोऱ्या हे प्रसाद कुमटेकरने लिहिलेले. त्याचबरोबर आता त्याचं तिसरं जे पुस्तक आहे अतीत कोण मीच, पैकी ह्या 2 पुस्तकांचं खूप महत्व फक्त त्याच्या कॉन्टेंट, त्याच्यामध्ये असलेलं साहित्य ह्याच्यासाठीच नाही, तर ते जे 2 पुस्तक आहे बगळा आणि बारकोल्या स्टोऱ्या, ह्या दोन्ही कादंबरीमध्ये उदगिरी बोली भाषेचा प्रयोग करण्यात आलेला आहे, आणि तिथला लँडस्केप एक्सप्लोर करण्यात आलेला आहे. तर हे तर साहित्याच्या दृष्टीने की लहान मुलांच्या विश्वातून लहान मुलांच्या नजरेतून लहान मुलांचं विश्व पाहणं, अनेक नरेटर निवेदक त्याच्यात असणं, आणि प्लस ती बोली भाषेत असणं, हा खूप वेगळ्या पद्धतीचा जो काही एकूणच एक रसायन तयार झाले, तर ते मराठी साहित्यामध्ये खूप महत्वाची घटना या ठिकाणी घडलेली. तसंच बारकुल्या स्टोऱ्या ह्याच्यामध्ये एक प्रोटॅगॉनिस्ट नाही, तर या ठिकाणी एक जागा, एक गाव आणि तिथले राहणारे लोक ह्यांच्याने मिळून ती कादंबरी तयार होते. तर त्याच्यानंतर मग चष्मांतरे हा कविता संग्रह, ह्याच्यामध्ये परत ते पॉवर प्ले, नंतर लँग्वेज ह्या अनुषंगाने कविता आलेल्या, माणूस म्हणे, एकूणच सायकोलॉजिकल आणि मीडियाचा जीवनावर झालेला परिणाम, आणि गेल्या 2 दशकांमध्ये मनुष्याचं बिहेवियर किती म्हणजे अतिशय भयानक पद्धतीने बदललेलं आहे, आणि ती खूप मोठा चिंतेचा विषय. तर त्या चिंता आणि त्या अनुषंगाने आलेले फॉर्म या पुस्तकामध्ये मी पाहिले. नंतर रवींद्र लाखे यांनी जो कथासंग्रह लिहिलाय रिलया, तर हा पण प्रचंड महत्वाचा आहे की याच्यामध्ये 2 विश्व, एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जेव्हा जम्पिंग होते, तर ते वाचताना आपल्याला खूप
वेगळ्या प्रकारची अनुभूती देणार आहे. ह्या पुस्तकाची सगळ्यात मोठी ताकद काय, जर तुमचं रीडिंग असेल, जर तुमचं वाचन असेल, तर म्हणजे पाश्चात्य आणि युरोपियन आणि एशियन जे दर्शन आहे ह्याचं वाचन जर असलं किंवा साहित्य याचं वाचन असलं तर तुम्हाला खूप जास्त आनंद येतो. कारण या ठिकाणी एकेका पॅरेग्राफमध्ये, काही वेळेस एकेका डायलॉगमध्ये, काही वेळेस एकेका वाक्यामध्ये ते पूर्ण ते एनकॅप्सुलेट करणं, ज्याला आपण म्हणतो की एका छोट्याशा कॅप्सूलमध्ये खूप मोठी गोष्ट बसवणं, तशा प्रकारचे अनुभव हा कथासंग्रह देतो. तर आणि मग तुमचं वाचन नसेल तर तरी सुद्धा तुम्हाला त्यात होणारे जे चमत्कार आहे, एकूणच की रायटर कसा विचार करतोय किंवा निवेदक जो असेल कथेचा तो कसा कथन करतोय, त्यात आलेले शब्द आणि त्यात ज्या पद्धतीची ट्रीटमेंट ॲज अ रायटर, एक लेखक म्हणून रवींद्र लाखे यांनी दिली, ते वाचताना तुम्हाला म्हणजे प्रगल्भ होण्याची अनुभूती तुम्हाला त्याच्यातून मिळत असणार आहे. नंतर लोळण फुगडी, श्रीकांत देशमुख, जे की साहित्य अकादमी विनर आहे. आता विठ्ठलावरची कविता आणि वारकरी आणि वारकऱ्यांचं आजचं जगणं पोस्ट मॉडर्न या युगामध्ये, पोस्ट ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये अजून सुद्धा वारकरी जे विठोबा पंढरपूरला वारी करतात आणि त्यांची काय हालाखी चाललेली, ह्याविषयीची चिंता या कवितेत करण्यात आलेली आणि केंद्रस्थानी विठ्ठल आहे आणि याच्यामध्ये प्रेम आहे, राग आहे. म्हणजे मी म्हणताना म्हटलो होतो की विठोबाशी नातं काय, कट्टी बुच्ची घेत जाय. लहान मुलांनी जसं सारखं कट्टी घेणं आणि कट्टी घेतल्यानंतर करमत नाही मग दोस्ती करणं, किंवा बो आमच्याकडे म्हणायचे, बो घे आणि कट्टी घे असं. तर या पद्धतीचं आहे. नंतर हुसेन बाय और गणपत बाय वाया अमेरिका, वेगवेगळ्या जीवनातल्या, म्हणजे जसं साहित्य आहे, राजकारण आहे, अशा अनेक, किंवा सायबर क्राईम आहे, अशा अनेक गोष्टींवर अतिशय सटायरिक अशा त्या अतिशय ह्युमरस अशा कथा आहेत आणि आपल्याला हसता हसता इतक्या सिरियस विषयावर, म्हणजे जसं चार्ली चॅपलिन ते बुटाची लेस अशी काढून ते बूट मटण खाल्ल्यासारखं खात असतो आणि आपल्याला हसायला येत असतं, पण त्याला खायला काही नाही तर तो बूट खातोय, एवढी विदारक सिच्युएशन ती खरी तर आहे. भूक हा प्रचंड भयंकर आणि सिरियस विषय आहे, पण ते पाहत असताना आपण पोट धरून हसत असतो. म्हणजे हे ब्लॅक कॉमेडी आपण ह्या प्रकाराला म्हणतो. तर तशा प्रकारे त्या प्रकाराच्या जवळ जाताना आपल्याला वर्जिस सोलंकीचा हा कथा संग्रह दिसतो. नंतर महाराष्ट्र स्टेट सेक्रेटरीज ज्या आहेत, प्राजक्ता लवंगारे वर्मा, ह्यांचा हा इंग्रजीमधून हे पुस्तक पार पब्लिकेशनने काढले की एक IAS ऑफिसर म्हणून समुदायात जाऊन आणि समुदायाकडूनच काही प्रकल्प, कसे कसे वेगवेगळे प्रकल्प राबवून त्याच्यामध्ये यश मिळवलं आहे. ही एक जर्नी एका IAS ऑफिसरची ते सेक्रेटरी, स्टेट सेक्रेटरी होण्यापर्यंतचे जे प्रोजेक्ट्स आहे. तर जे अस्पायरंट UPSC करणारे त्यांना सुद्धा हे खूप महत्त्वाचं ठरेल. कारण जेव्हा तुम्ही IAS ऑफिसर्सचे असे काही एक्सपिरियन्सेस वगैरे पाहत असतात तर तुमचाही पॉइंट ऑफ व्ह्यू आणि की तुम्हाला हे कळतं ते विचार कसं करतायत, ते डिसिजन कसं घेतायत, ते अप्रोच कसं करतायत. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण जे म्हणतो तर त्याच्यासाठी हे खूप
चांगल्या प्रकारचं पुस्तक असू शकतं. मग एकूणच एक प्रकाशक म्हणून मी पुस्तकाकडे काय पाहतो की त्याच्यातून भाषिक पातळीवर काही कॉन्ट्रीब्युशन होत आहे का, सगळ्यात मोठी कन्सर्न माझ्यासाठी ही असते. नंतर साहित्यिक पातळीवर, वैचारिक पातळीवर ते काही समाजाला देऊ करतंय का, हा माझा दुसरा मेजर कन्सर्न असतो. नंतर फॉर्म किंवा ट्रीटमेंट किंवा साहित्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचंय, व्हॉट यू वॉन्ट टू से हॅज बीन ऑलरेडी सेड थाउजंड्स ऑफ टाइम्स. तुम्हाला जे काही म्हणायचं ते हजारो वेळी बोललं गेलंय. व्हॉट यू वॉन्ट टू से इज नॉट इम्पॉर्टंट, हाऊ यू से इज इम्पॉर्टंट. तुम्हाला काय म्हणायचंय हे महत्वाचं नाही, तर तुम्ही कसं म्हणता. मग ह्या कसं मध्ये तुम्ही काही प्रयोग करत आहात का फॉर्म सोबत वगैरे, हे पण प्रचंड महत्वाची गोष्ट असते. म्हणजे एक पब्लिशर म्हणून जेव्हा मी या गोष्टींकडे पाहत असतो, तर एक पब्लिशर म्हणून मी पुस्तकांकडे असं पाहत असतो. आणि पुस्तकं हे माझ्या लाईफमध्ये, म्हणजे मी फर्स्ट इयरला असताना एक जे पुस्तक वाचलं होतं, विकत घेतलेलं होतं, आणि ते आजही माझ्याजवळ आहे. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, त्या पुस्तकामुळे मी जे बेसिक इंग्लिश प्रोनाउन्सिएशन जे असतं त्याच्यावरती भरपूर पैसा कमवलेला आहे. म्हणजे फक्त पैसा कमवणेच हाच उद्देश नाही, पण आता एवढं आपण व्यक्तिमत्व विकास बोललो, तर आर्थिक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला सबळ होण्यासाठी पुस्तकांची मदत होते. जसे सेल्फ हेल्प बुक प्रकार असतो, त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी असेल किंवा फायनान्शियल ग्रोथ कसं करायची वगैरे, स्वतःला कसं डेव्हलप करायचं, अशा प्रकारची सेल्फ हेल्प बुक सुद्धा तुम्हाला मदत करत असतात. तर मी इथेच थांबतं घेतो आणि मी पुन्हा एकदा आभार मानतो की आपण मला या ठिकाणी पुस्तक आणि वाचन याच्यावर बोलण्यासाठी बोलवलं. धन्यवाद.